चला तर मंडळी, आज आपण अतिशय सॉफ्ट जाळीदार असा ढोकळा बनवूयात। आणि हा ढोकळा तुम्ही अशा पद्धतीने बनवला तर तुमचाही ढोकळा चुकणार नाही, असाच अगदी जाळीदार बनणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ढोकळा बनवण्यासाठी 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। याच्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं, आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे। 1 वाटी पाणी हे पुरेसं होतं याला 2 वाटी बेसन पीठला। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे विस्करने। याच्यात गाठी वगैरे अजिबात राहिला नाही पाहिजे। इथे बघू शकताय तुम्ही, मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। याच्यामुळे ढोकळा आपल्याला खाताना असा कोरडा लागत नाही। याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकलेला आहे। हे आपण मिक्स करून असं साईडला ठेवून देऊया। आणि आता आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवून ते पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवायचं। आणि ह्या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने हे मिक्स करायचं आहे। आणि लगेच आपल्याला हे एखाद्या प्लेटमध्ये किंवा केक टिन असेल त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आणि हे आपण कढईमध्ये एक 15 मिनिटं हे ठेवायचं आहे आपल्याला। 15 मिनिटानंतर हे तयार होतो आपला ढोकळा। आणि 15 मिनिटानंतर बघू शकताय आपला ढोकळा रेडी झालेला आहे। तर याला आपण काढून थंड करायचा आहे आणि नंतर आपल्याला याला कट मारायचा आहे। इथे तडक्यासाठी आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे। कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा, 1 चमचा साखर टाकायची आहे आणि थोडा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि 1 कप पाणी टाकूयात। आणि हा तडका आपल्याला याच्यावरती स्प्रेड करायचा आहे व्यवस्थित। आणि इथे बघू शकताय मंडळी, आपला ढोकळा असा परफेक्ट तयार झालेला आहे। तुम्हीही नक्की अशा पद्धतीने ढोकळा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।